नमस्कार. वसंत ऋतू आलाय म्हणजे सगळीकडे छान वाटतंय, पण आपल्या शरीराचं काय? आयुर्वेदानुसार या बदलत्या ऋतूत पाणी पिण्याची एक खास पद्धत आहे. आज आपण तीच पद्धत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी वसंत ऋतूचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो ते पाहू. मग त्यासाठी आयुर्वेदानुसार काय करायला हवं आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, पाणी कसं प्यायचं याचे नियम काय आहेत यावर आपण लक्ष देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बाहेर जेव्हा हळूहळू ऊब वाढायला लागते तेव्हा आपल्या शरीराच्या आत नक्की काय सुरू असतं हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. या सगळ्याचा संबंध आहे कफदोषाशी. आता आयुर्वेद काय म्हणतं की हिवाळ्यात थंडीमुळे आपल्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा म्हणजे हा कफदोष साठून राहतो. तो जड, थंड आणि स्थिर असतो. आणि मग काय होतं, जशी वसंत ऋतूची चाहूल लागते आणि ऊन तापू लागतं तसा हा शरीरात साचलेला कफ वितळायला सुरुवात होते. कल्पना करा, जसा डोंगरावरचा बर्फ वितळतो अगदी तसंच, आणि अर्थातच याचे आपल्या शरीरावर परिणाम होतात. हा जो वितळणारा कफ आहे ना, तो सरळ आपल्या पचनशक्तीवर हल्ला करतो. यालाच आयुर्वेद अग्नी म्हणतं. तो या अग्नीला मंद करतो आणि मग काय होतं, पचनक्रिया मंदावते, शरीरात जडपणा येतो, आळस वाटतो आणि हो, सर्दी, खोकला, ॲलर्जी यांसारख्या समस्या डोक्यावर काढतात. ओळखीचं वाटतंय ना? मग आता यावर उपाय काय? घाबरण्याचं कारण नाही. आयुर्वेद यावर एक छान उपाययोजना सांगतं. आपल्या शरीराचं संतुलन परत कसं मिळवायचं, चला ते पाहूया. आणि गंमत म्हणजे उपाय अगदी सरळ आहे. कफाचे गुणधर्म काय आहेत? जड, थंड, स्थिर. मग आपल्याला याच्या अगदी उलट करायचं आहे, म्हणजे हलकं, कोरडं आणि गरम अन्न खायचं. रोज थोडा व्यायाम, जसं की जोरजोरात चालणं किंवा योग, हे खूपच फायदेशीर ठरतं. आणि काय टाळायचं तर जड, तेलकट, गोड पदार्थ आणि हो, दिवसा झोपणं तर अजिबात नाही. पण या सगळ्या उपायांमध्ये एक गोष्ट आहे जी खूप सोपी आहे पण तितकीच प्रभावी, आणि ती म्हणजे आपण पाणी कसं पितो. हो, फक्त पाणी पिण्याची पद्धत बदलूनही खूप फरक पडू शकतो. हे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला अग्नी ही संकल्पना पुन्हा एकदा बघावी लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर अग्नी म्हणजे आपल्या पोटातील एक प्रकारची जाठराग्नी किंवा डायजेस्टिव्ह फायर. ती आपलं अन्न पचवते आणि त्याचं ऊर्जेत रूपांतर करते. जर हा अग्नीच कमजोर झाला तर सगळा खेळ बिघडतो. आता इथे एक प्रश्न नक्कीच मनात येतो की ठीक आहे, पाणी प्यायचे, पण साधा एक ग्लास थंड पाणी प्यायल्याने असं काय मोठं नुकसान होणार आहे? पाण्याच्या तापमानाने खरंच इतका फरक पडतो का? आयुर्वेदाचं उत्तर आहे हो, खूप मोठा फरक पडतो. एक मस्त उदाहरण आहे बघा. समजा एक शेकोटी पेटलेली आहे आणि त्यावर आपण एक अख्खी बादलीभर पाणी ओतलं. काय होईल? आग तर विझेलच, पण ते लाकूड ओलसर होऊन सडायला लागेल. अगदी तसंच काहीसं आपल्या पोटाचं होतं जेव्हा आपण थंडगार पाणी पितो. आपला पचनाचा अग्नी विझून जातो. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. फक्त किती पाणी पितो हे महत्त्वाचं नाही, तर ते कसं आणि कोणत्या तापमानाचं पितो हे जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग वसंत ऋतूसाठी पाणी पिण्याचे नेमके आयुर्वेदिक नियम काय आहेत तेच आता आपण सविस्तरपणे पाहूया. हे नियम अगदी सोपे आहेत. फक्त 4 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिलं म्हणजे पाणी नेहमी कोमट प्या. दुसरं, त्यात मध घाला पण योग्य पद्धतीनं. तिसरं, पाण्यात काही औषधी वनस्पती टाकल्या तर उत्तमच. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, थंड पाणी आणि बर्फाचे पदार्थ कटाक्षाने टाळा. आणि हे जे कोमट पाणी आहे ना, ते फक्त थंड पाण्याचं नुकसान टाळत नाही, तर त्याचे स्वतःचे फायदे पण आहेत. ते आपली पचनसंस्था आतून स्वच्छ करतं, मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रियेला गती देतं आणि शरीरात जो अतिरिक्त कफ साचतोय त्याला थांबवतं. तुम्ही याला अजून प्रभावी बनवू शकता. पाण्यामध्ये सुंठ, नागरमोथा किंवा दालचिनीसारखे मसाले टाकून ते उकळलं तर ते पाणी अजून गुणकारी होतं. हे मसाले पचनशक्ती वाढवतात आणि कफदोष संतुलित ठेवण्यास मदत करतात. आता मधाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मध हा कफासाठी खूप चांगला मानला जातो हे तर नक्की, पण तो वापरायचा कसा यावर थोडं वेगळं मत आहे. काही जण म्हणतात की मध कोमट पाण्यात मिसळून प्यावा, तर आयुर्वेदातील काही तज्ज्ञ सांगतात की मध कधीही गरम किंवा कोमट पाण्यात मिसळू नये. पाणी उकळून ते पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यात मध घालावा. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून बघूया. हे छोटे छोटे बदल आपल्याला या वसंत ऋतूशी ताळमेळ साधायला कशी मदत करतात ते आता स्पष्ट होईल. तर सार काय आहे? वसंत ऋतूमध्ये आपलं शरीर एका बदलातून जात असतं. या काळात आपला अग्नी म्हणजे पचनशक्ती कमजोर झालेली असते.
त्यामुळे फक्त थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिऊन त्यात थोडे मसाले किंवा मध घालून आपण या अग्नीचं रक्षण करू शकतो. थोडक्यात निसर्गाच्या चक्रासोबत आपणही आपलं शरीर जुळवून घेतो. यामुळे आळस जाऊन एक नवीन उत्साह येतो. तर जाता जाता एक विचार मनात येतो, कदाचित या ऋतूमध्ये अधिक उत्साही आणि निरोगी राहण्यासाठी आपल्याला काहीतरी खूप मोठं किंवा नवीन करण्याची गरजच नाहीये. फक्त आपल्या रोजच्या सवयीतील एक छोटीशी गोष्ट म्हणजे आपल्या पाण्याच्या ग्लासाचं तापमान बदलणं हेच पुरेसं ठरू शकतं. काय वाटतं?